शृणुयामदेवा भद्रं पश्येमाक्षवीर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः यशेमदेवैतं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। प्रश्नोपनिषदाच्या पहिल्या प्रश्नामध्ये ऋषींनी आमच्या समोर ह्या विश्वाला उलगडून दाखवलेलं आहे. प्राण आणि रई यांच्यामधनं ह्या विश्वाची निर्मिती होत गेली आणि त्यानंतर व्यापक विश्वापासून दिवसापर्यंत कशा रीतीनं हा प्रजापती कार्य करतो आहे हा विचार आपण पहिल्या प्रश्नामध्ये बघितलेला आहे. आज दुसऱ्या प्रश्नाला आपण प्रारंभ करूया. दुसरा प्रश्न जो आहे तो भार्गवानं विचारलेला प्रश्न आहे आणि त्यानं हा प्रश्न विचारत असताना एक प्रकारानं पहिल्याच प्रश्नाशी सुसंगतता ज्याला म्हणावी ती आपल्याला इथे दिसेल. बाह्य जगताचा विचार पहिल्या प्रश्नामध्ये झाला. त्याच बाह्य जगताचा घटक म्हणून मी आहे देहरूपानं. मग या देहाचं कार्य काय आहे, या देहामध्ये कोण काम करतो आहे किंवा प्रमुख सत्ता कोणाची आहे हा विचार घेत त्यानं आपला प्रश्न उपस्थित केलेला आहे. आम्ही ज्या वेळेला जीवनामध्ये काम करतो त्यावेळेला आमचं काम जे आहे ते ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय या दोघांच्या समन्वयामधनं येते. म्हणून त्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांच्याच जोडीला माझं मन आणि माझी बुद्धी ही आम्ही जोडतो. मनामध्ये विचार येणं किंवा भावना व्यक्त होणं हा भाग आहे आणि बुद्धीमध्ये योग्यतेच्या अनुषंगानं जाणारा विचार आहे. म्हणून माझा योग्य विचार, माझ्यासाठी लाभदायक असलेला विचार आणि त्याच्यातून मला मिळणारा भावनिक भाग, आनंदाचा विचार म्हणून मनाची भूमिका ही ज्ञानेंद्रियांना आणि कर्मेंद्रियांना जोडली जाते. आणि आपलं संपूर्ण जीवन जे आहे हे संपूर्ण जीवन एक प्रकारानं अनुभवांशी निगडित आहे. एका अनुभवातून दुसरा अनुभव येतो म्हणून जीवन ही एक प्रकारानं अनुभवांची मालिका असं जीवनाच्या बाबतीमध्ये म्हटलं जातं. म्हणून त्यांचा पहिला प्रश्न त्या अनुषंगानं आहे. पहिला मंत्र, अथ हैनं भार्गवो वैदर्भिः प्रप्रच्छ भगवन् इत्येव देवाः प्रजां विधारयन्ते कतर एतत् प्रकाशयन्ते कः पुनरेषां वरिष्ठ इति. अथ ह एनं भार्गवाः वैदर्भी प्रप्रच्छन्. विदर्भपुत्र किंवा विदर्भ देशाचा असलेला भार्गव यानं हा प्रश्न विचारलेला आहे आणि तो ऋषींना काय म्हणतोय, भगवन् कति देवाः एव प्रजां विचारयन्ते. हे भगवान, एकूण किती देव प्राणीमात्रांचं धारण करतात, प्राणीमात्रांना सांभाळतात किंवा त्यांची शक्ती त्या प्राणीमात्रांच्या ठिकाणी आहे. कतरे एतत् प्रकाशयन्ते, ह्या सगळ्यांमधला कोण आम्हाला प्रकाशित करतो आहे. आणि पुन्हा क एषां वरिष्ठः इति, आणि या सगळ्यांच्यामध्ये कोण सर्वश्रेष्ठ आहे. म्हणजे एक प्रकारानं शरीराची रचना ज्या वेळेला आपण विचारामध्ये घेतो त्यावेळेला या शरीराला कार्यरत करणारा कोण आहे. मी जे डोळ्यांनी बघतो आहे त्या डोळ्यांमधला प्रकाशाचा तेजाचा भाग
कशामुळे आलेला आहे हा विचार या प्रश्नामध्ये आहे. एक प्रकारानं भौतिक शरीराचा विचार करत असताना आपण त्यातलं तेज, ऊर्जा यांचा विचार करतो, प्रकाशाचा विचार आपण करतो. म्हणून आपल्याकडे असं लक्षात येईल की जर एखादी व्यक्ती अंध असू शकेल, एखादी व्यक्ती अंधही आहे आणि बहिरी पण आहे, पण अंध असणं, बहिर असणं आणि मूक असणं या तीनही गोष्टी जर एखाद्या व्यक्तीमध्ये अनुभवाला आल्या तर एक प्रकारानं त्या व्यक्तीच्या जीवनाला कुठेही एक आकार म्हणावा किंवा काम म्हणावं ते होत नाही. किंवा हल्लीच्या वेगळ्या अनुभवामध्ये जायचं झालं तर ज्यावेळेला व्यक्ती कोमामध्ये जाते त्यावेळेला ती अस्तित्वात आहे प्राणामुळे. देहात प्राण आहेत, नाडी पण चालू आहे, पण ती बघत नाही, बोलत नाही, तिला काही जाणीव नाही, नुसती त्या बेडवरती ती व्यक्ती पडून आहे. म्हणजे इथे एक प्रकारानं आमच्या जीवनामधली जर प्राणशक्ती निघून गेलेली असेल किंवा ती क्रियाशून्य झालेली असेल तर आम्ही तिथे काम करू शकत नाही. म्हणून ज्यावेळेला ब्रेन डेड होतो तेव्हा लगेच म्हणतात की अवयवदान करा, म्हणजे कोणाला तरी अजून त्याचा उपयोग होईल. म्हणून एक प्रकारानं ह्या शरीराला आमचा मुख्य आधारभूत शक्ती म्हणा, देव म्हणा, हा कोण आहे हा भार्गवाचा इथे प्रश्न आहे. हा जो प्रत्येक वेळेला आपण अहमच्या अंगानं जातो, मी म्हणत प्रत्येक गोष्टीमध्ये, कामामध्ये मी विचार करतो, हा जो अहम आहे या अहमचा भाग जो आहे हा ज्ञानेंद्रियांच्या द्वारा कार्यरत आहे. कारण पंचज्ञानेंद्रिय मला त्यांच्या अनुषंगानं असलेल्या वस्तूचं पहिल्यांदा ज्ञान देतात. म्हणून पहिली क्रिया जी आहे ती ज्ञानाच्या स्तरावरती आहे. त्या ज्ञानाला कार्यरत करणारं मन आणि मनानंतर येणारी बुद्धी आहे. कारण मला एखादी वस्तू दिसल्यानंतर मग माझ्यासमोर विचार येतो की मला हे खायचं आहे, मग मी ते खाणार आहे का नाही, मला काही पथ्य आहे का नाही. म्हणून मनाचा विचार, बुद्धीचा विचार तुमच्या ज्ञानेंद्रियाला कार्यरत करतो आणि ते वस्तूचं ज्ञान तुम्हाला झाल्यानंतर तुमची कर्मेंद्रिय कार्य करतात. म्हणून ज्ञानाला अनुलक्षून जर आम्ही विचार केला तर नुसती ज्ञानेंद्रिय ही कार्यशून्य आहेत. त्याला अहम आल्याशिवाय, त्याला जाणीव आल्याशिवाय ते पुढे जात नाही. म्हणून त्या ज्ञानेंद्रियांचा जो भाग आहे पंचविषयांच्या अनुषंगानं येणारा, त्या ज्ञानेंद्रियांचा कर्ता कोण आहे किंवा या ज्ञानेंद्रियांना कार्यरत करणारा कोण आहे हा भार्गवाचा या ठिकाणी प्रश्न आहे. आता इथे 5 विषय आणि 5 ज्ञानेंद्रिय. एक ज्ञानेंद्रिय सगळ्याचा विचार करू शकत नाही, ते एका मर्यादेपर्यंतच. डोळे बघण्याचं काम करतील, खाद्यपदार्थ समोर आला म्हणून तो खाद्यपदार्थ ग्रहण करणारं इंद्रिय वेगळं आहे. म्हणजे प्रत्येकाचं वेगळेपण आम्हाला या ज्ञानेंद्रियांच्या कार्यामध्ये सातत्यानं जाणवतं. म्हणून त्या ज्ञानेंद्रियांच्या ठिकाणी असणाऱ्या ज्या देवता आहेत, ज्या शक्ती आहेत, त्या इंद्रियाला प्रकाशित करतात आणि ते इंद्रिय त्या ठिकाणी कार्य करतात. मग ही जी 5 ज्ञानेंद्रिय पंचविषयाच्या अनुषंगानं कार्य करतात त्यांच्यामध्ये आम्ही श्रेष्ठ कोणाला मानायचं? डोळेच मी फक्त महत्त्वाचे मानायचे का कान महत्त्वाचे मानायचे का वाणी महत्त्वाची मानायची? हा प्रश्न भार्गवाच्या प्रश्नामध्ये अंतर्भूत आहे. आता एक साधं नित्याचं आपलं उदाहरण जर आपण घेतलं, आपण पूजेला बसल्यानंतर डोळ्यांनी आम्ही आमच्या उपास्य देवतेकडे बघत असतो. तिला असलेली बाकीची पूजेची, अभिषेकाची जी काही भूमिका असेल त्या पद्धतीनं आम्ही ती पूजा करत राहतो. ते म्हणताना वाणी आमचे काही स्तोत्रपठण करेल, काही मंत्रपठण करेल, काही नामजप करेल. त्यानंतर
जी फुलं आहेत त्या फुलांच्याही अनुषंगानं कालचं निर्माल्य जे काही आज आहे त्याचा आम्ही श्रद्धेनं वास घेतो आणि बाजूला ठेवतो. चांगली फुलं त्या देवाला वाहिल्यानंतर तिथे एक प्रकारचा मोगरा असेल, चाफा असेल, तो वास आम्हाला एक प्रसन्नता निर्माण करतो. जो नैवेद्य आहे त्या नैवेद्याच्या अनुषंगानं जिभेलाही तो एक स्पर्श होतो. म्हणजे प्रत्येक इंद्रिय ह्या पूजेच्या अनुषंगानं तिथे कार्यरत झालेलं आहे. ते त्याचं कार्य करत आहे. पण ह्या सगळ्यांचा एकत्रित अनुभव जो आहे, हा अनुभव म्हणजे मला इथे प्रसन्नता वाटली, मला इथे आनंद निर्माण झाला. म्हणून हा 1 तास असेल, अर्धा तास असेल, मी खूप छान व्यतीत केला. हा जो एकत्रित अनुभव आहे, हा एकत्रित अनुभव आम्हाला कोण देतं, ही भूमिका या ठिकाणी आहे. म्हणजेच एक प्रकारानं विज्ञानाच्या परिभाषेमध्ये विज्ञान असं म्हणतं आहे की मेंदूमध्ये ही सगळी मज्जा केंद्र आहेत आणि ती मज्जा केंद्र त्या त्या विषयाला अनुलक्षून आम्हाला ज्ञान देतात. इथे वेदांत असं म्हणतो आहे की विज्ञानाचा हा भाग मेंदूच्या अनुषंगानं आहेच, पण त्या मेंदूलाही कार्यरत करणारा कोण आहे? नुसता मेंदू स्वतः कार्य करत नाही, त्याच्या ठिकाणी कार्यरत करणारी कोणीतरी एक शक्ती आहे. आणि म्हणून त्या शक्तीचा विचार करत असताना ऋषींनी त्याला उत्तर दुसऱ्या मंत्रामध्ये दिलेलं आहे. तस्मै स होवाच आकाशो ह अवा एष देवो वायुरग्निर आपः पृथिवी वाङ्मनश्चक्षुः श्रोत्रञ्च ते प्रकाश्याभिवदन्ति वयमेतत् बाणम् अवष्टभ्य विधारयामः. स तस्मै होवाच, ते त्याला असं म्हणाले ऋषी, आकाशः हवै एषः देवः, आकाश तो देव, वायुः अग्निः आपः पृथिवी वाक् मनश्चक्षुः श्रोत्रञ्च. वायू, अग्नी, पाणी, पृथ्वी, वाणी, मन, नेत्र आणि कर्ण याही देवता आहेत. ते एतत् बाणं प्रकाश्य अभिवंदती, ते या शरीराला प्रकाशित करतात आणि म्हणतात वयम अवष्टभ्य विधारयामः, आम्हीच हे शरीर धारण करतो किंवा या शरीराला आम्ही आधार देतो. इथे त्यांनी ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आणि पंचमहाभूत यांना नियंत्रित करणाऱ्या शक्तीकडे आपल्याला वळवत आहेत. म्हणून इथे आकाश पहिल्यांदा त्यांनी घेतलं. अवकाश किंवा पोकळी ज्याला आपण म्हणतो त्या अनुषंगानं हा भाग आहे. जोपर्यंत पोकळी नाही तोपर्यंत ध्वनी येणार नाही, शब्द व्यक्त होणार नाही. म्हणून अवकाश हा पहिल्यांदा त्या ठिकाणी येतो. तो अवकाश आला म्हणून तिथे दिशा आलेल्या आहेत. दिक्चा विचार त्या अनुषंगानं आला आणि म्हणून दिक्देवतांच्या अनुषंगानं पहिल्यांदा आम्हाला शब्द व्यक्त झाल्यानंतर जाणीव जर कुठली झालेली असेल तर ती ध्वनीची जाणीव झाली. ओंकाराचा पहिला उच्चार या सृष्टीमध्ये ज्या क्षणी निर्माण झाला तिथे त्या नादाचा पहिला भाग कर्णाशी निगडित झाला. म्हणून श्रवणेंद्रिय हे पहिल्यांदा आमचं कार्यरत झालं आणि त्यानंतर बाकीच्या इंद्रियांचा विचार आला. इथे त्यांनी आकाशाबरोबर पुढे पंचमहाभूतांच्या अनुषंगानं वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी या तत्वांचाही विचार केला. कारण ही पंचमहाभूतं या विश्वाला जशी व्यापलेली आहे तशीच आमच्या देहालाही व्यापलेली आहे. म्हणून जे पिंडी ते ब्रह्मांडी आणि जे ब्रह्मांडी ते पिंडी, हा विचार आपल्यामध्ये आहे. म्हणून ह्या पंचमहाभूतांच्या नंतर कानांनी ऐकण्याचा भाग आला
नेत्रांच्या ठिकाणीही प्रकाशाचं अस्तित्व असेल तरच नेत्र कार्य करते. एखाद्या अंधाऱ्या खोलीमध्ये मी जाऊन उभा राहिलो आणि मला सांगितलं की तुमच्या समोर काही लाख रुपये आहेत, काही कोटी रुपयाच्या बॅगा नोटा ठेवलेल्या आहेत, तुम्ही त्या उचला. त्या गर्द अंधारामध्ये, काळोखामध्ये मला ते कळणार नाही. तिथे जर प्रकाशाची व्यवस्था झाली तरच माझे डोळे त्या दृश्याला समोर बघू शकते. म्हणून नेत्रांच्या अनुषंगानं प्रकाशाचा विचार आला आणि प्रकाशाच्या तेजाचा विचार आल्या कारणानं तिथे ती देवता, सूर्यदेवता, प्रकाशदेवता ही कार्यरत झाली. आणि त्याच अनुषंगानं बाकीच्या त्वचेचा संबंध असेल, जिभेचा, वाणीचा संबंध असेल, नाकाचा ग्रहण करण्याचा संबंध असेल, ही सगळी इंद्रिय ज्या पंचविषयांना अनुलक्षून आम्हाला ज्ञान देतात आणि मग माझी कर्मेंद्रिय कार्यरत होतात, त्याला अनुलक्षून त्यांनी पुढे वाणी आणि मन जोडलेलं आहे. वाणी आपला अनुभव व्यक्त करते आणि मन जे आहे ते मन आमच्यामध्ये भावना देते. अनुकूलतेची, प्रतिकूलतेची, आनंदाची, दुःखाची, निराशेची, हा सगळा भाग मनाशी आला. म्हणून मन भावना माझ्यातली व्यक्त करत आहे आणि वाणी मला झालेला अनुभव किंवा माझ्यामध्ये आलेला विचार हा व्यक्त करते. म्हणून ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि पंचमहाभूत या सगळ्यांचा एकत्रित संबंध आहे. या सगळ्यांना कार्यरत करणारा कोणीतरी एक शक्ती त्या स्वरूपामध्ये तिथे आहे. म्हणून आपल्याकडे असं म्हटलेलं आहे की ज्याला बोलता येत नाही त्यानं जर गूळ खाल्ला किंवा साखर खाल्ली आणि आपण त्याला म्हटलं, अरे तू आम्हाला अनुभव सांग, तो अनुभव नाही सांगू शकणार. मुक्याने गूळ खा दिला, बोलू गोडी नये सांगायाला. त्याला ती गोडी सांगता येणार नाही, पण तरीही त्याला तो अनुभव आलेला आहे. तेव्हा ही जी शक्ती आहे, ही शक्ती आमच्यामध्ये कोण आहे असा विचार या ठिकाणी आहे. म्हणून ही प्रत्येक इंद्रिय या ठिकाणी असा विचार करता आहेत की डोळे म्हणतात की मी बघतो म्हणून पुढची कामं होतात. कान म्हणतो आहे की मी ऐकतो म्हणून तुम्हाला बाकीचं समजतं आहे. पदार्थ मी ग्रहण करतो असं जीभ म्हणते म्हणून या देहाचं धारण पोषण होतं आहे. अशा रीतीनं हे प्रत्येक इंद्रिय या ठिकाणी असं म्हणतं आहे की आम्हीच या शरीराला आधार देतो किंवा आमच्यामुळेच हे शरीर चालू आहे. पण या सगळ्यांना कार्यरत ठेवणारा एक त्यांच्याही पेक्षा पुढे जाणारा किंवा श्रेष्ठ असणारा घटक या देहामध्ये आहे. आणि म्हणून तो या इंद्रियांना असं म्हणतो आहे की तुम्ही प्रत्येक जण जरी असं म्हणत असालात की आमच्यामुळे हा देह चालतो आहे किंवा देह कार्य करतो आहे, तर प्रत्यक्षात ते तसं नाही. हा संपूर्ण देह जर असेल तर तो माझ्यामुळे चालू आहे असा हा घटक जो आहे तो प्राण नावाचा घटक आहे. म्हणून तिसऱ्या मंत्रामध्ये त्या प्राणानं यांना असा विचार दिला, तान वरिष्ठाः प्राण उवाच मा मोह मा पाद्य तथा अहमेवैतत् पंचधा आत्मानं प्रविभज्यैत बाणम अवष्टभ्य विधारयामिति. वरिष्ठाः प्राणान् तान उवाच. या सगळ्यांमध्ये श्रेष्ठ कोण आहे तर तो प्राण आहे. म्हणून तो श्रेष्ठ प्राण या बाकीच्या इंद्रियांना असं म्हणालेलं आहे, मोहम मा आपद्यत.
तुम्ही मोह पाहू नका, तुम्ही गर्व करू नका किंवा तुम्ही स्वतःकडे अहंकाराचा भाव, आत्मप्रौढीचा भाग घेऊ नका. अहम एव आत्मानं पंचधा प्रविभज्य एतत् बाणम अवष्टभ्य. मीच मला 5 प्रकारांनी विभागलेलं आहे आणि या शरीराला मी धारण केलेलं आहे, या शरीराला मी आधार दिलेला आहे. एतत् विधारयामी, मीच या सगळ्यांना धारण केलेलं आहे. म्हणजे एक प्रकारानं प्राण जो देहामध्ये आहे तो प्राण 5 ठिकाणी विभागतो स्वतःला आणि त्याच्यामधनं ही सगळी इंद्रिय त्या त्या ठिकाणी त्यांचं कार्य करतात. हा विचार प्राणानं तिथे दिलेला आहे. म्हणून पंचमहाभूत, मन आणि वाणी हे सगळे एक प्रकारानं ज्या वेळेला अहंकारी होतात तेव्हा त्या अहंकाराला कमी करणारा भाग हा वरिष्ठ, हा प्राण. हा या सगळ्यांच्यापेक्षा प्राण वरिष्ठ आहे. प्रत्येक इंद्रियामध्ये प्राणाचं अस्तित्व आहे म्हणून ते इंद्रिय त्या ठिकाणी कार्य करतं. हात दिसतोय पण हातातला प्राण गेला असेल, पॅरालिसिससारखा भाग झालेला असेल तर तो हात दिसतो पण तो कुठलंही काम करू शकत नाही. वस्तू उचलणं असेल, आधार धरणं असेल त्याच्यानं होत नाही. किंवा डोळ्यामध्ये सुद्धा मोतीबिंदू होतो म्हणजे काय झालं, त्यातली बघण्याची शक्ती जी आहे ती क्षीण होत गेली, प्राणाचा भाग तिथला कमी होत गेला. म्हणून इंद्रिय प्राणाच्या अस्तित्वावरती काम करतात. म्हणून प्राण ह्या सगळ्यांना असं म्हणतो आहे की माझ्यामुळे तुम्ही क्रियाशील आहात. या वस्तुजगताचा जो जो अनुभव तुम्हाला येतो आहे तो अनुभव माझ्या अस्तित्वामुळे येतो आहे. म्हणून मी करतो किंवा माझ्यामुळे झालं हा अहंकार तुम्ही ठेवू नका. पण असं आहे की जोपर्यंत आपल्याला अनुभव येत नाही तोपर्यंत काही वेळेला काही गोष्टी आपण स्वीकारत नाही. आणि म्हणून आपल्याकडे म्हणतं की अनुभवाने तो होईल शाणा. मी त्याला गेले 2 महिने झाले सांगतोय पण तो ऐकत नाही आहे. आता त्याला अनुभव घेऊ द्या मग तो शाणा होईल. इंद्रियांनाही असं वाटलं की प्राण जे काही सांगतो आहे ते काही आम्हाला मान्य होत नाही. आम्हीच काम करतो आहोत आणि म्हणून ते घडतं आहे, ही भूमिका त्यांच्या ठिकाणी आहे. आणि बाकीची गोष्टी ज्या वेळेला अशा रीतीनं प्राणाचं माझ्यामुळे तुम्ही काम करता आहात हे विधान मान्य करत नाही त्यावेळेला प्राण त्यांना अनुभवाच्या पातळीवरती आणतो. म्हणून इथे पुढचा मंत्र 4था जो येतो तो प्राण ह्या शरीरामधनं बाहेर जायला लागतो तेव्हा प्राणाचं महत्त्व काय आहे हे बाकीच्यांना कळतं आणि पुन्हा प्राण आतमध्ये आल्यानंतर त्यांना त्याची जाणीव पक्की होते. ते अश्रद्धधाना बभूवुः सो अभिमानाद ऊर्ध्वक्रमात इव तस्मिन् उत्क्राम्य इत्यथे तरे सर्व एवोत्क्रमान्ते तस्मिंश्च प्रतिष्ठमाने सर्वे एव प्रतिष्ठन्ते. तद्यथा मक्षिका मधुकर राजानम उत्क्रांतं सर्वा एवोत्क्रामन्ते तस्मिंश्च प्रतिष्ठमाने सर्वा एव प्रतिष्ठन्त. एवं वाङ्मनश्चक्षुः श्रोत्रञ्च ते प्रीताः प्राणं स्तुवन्ति. ते अश्रद्धधाना बभूवुः. या बाकीच्या कोणालाही प्राणाच्या बोलण्यावरती विश्वास वाटलेला नाही. सहा अभिमानात ऊर्ध्वम उत्क्रामत इव. आणि म्हणून प्राणानं काय केलं, अभिमानानं वर गेल्यासारखं तो करू लागला, तो बाहेर पडायला लागला. अथ तस्मिन् उत्क्रामती इतरे सर्वे एव उत्क्रामन्ते.
तो जसा वर जायला लागला, शरीराच्या बाहेर पडायला लागला, तशी बाकीची सुद्धा त्याच्या मागे जायला लागले. तस्मिंश्च प्रतिष्ठमाने सर्व एव प्रतिष्ठन्ते. आणि ज्या वेळेला तो पुन्हा परत आला देहामध्ये आणि स्थिर झाला, तेव्हा बाकीचे त्याच्या मागे येत स्थिर झाले. हे कसं घडतं? तत यथा सर्वाः मक्षिका मधुकर राजानम उत्क्रामंत एव उत्क्रामंते. दृष्टांत घेतला ऋषींनी इथे. मधमाशांचा प्रमुख जो आहे तो ज्या वेळेला त्या समूहापासून बाजूला जातो, त्यावेळेला त्याच्या पाठोपाठ बाकीच्याही मधमाशा जातात आणि तो पुन्हा ज्या वेळेला पोळ्याकडे परत येतो, तेव्हा परत त्याच्या मागोमाग त्या परत येतात. जीवाच्या ठिकाणी अहमन्यता ज्याला म्हणतात, अहंकार म्हणा, हा खूप आहे. म्हणून प्रत्येक वेळेला मीपणाच्या अंगानं आम्ही आमचे दृश्यामधले व्यवहार करतो. त्या मीमध्ये जे काही आपण वावरतो, हा मीच कर्तेपणा माझ्याकडे घेतल्या कारणानं जीवनामधल्या अपयशाचा म्हणा, दुःखाचा म्हणा, निराशेचा म्हणा, तो अनुभव घेतो. आणि मग ज्या वेळेला त्याला असं कळतं की अरे मी माझ्यापणानं वावरलो, पण त्याच्यापेक्षा मी इतरांचं ऐकावं किंवा इतरांच्या सहयोगातनं मी पुढे जावं, त्यावेळेला तो त्या पद्धतीनं करतो. सगळ्या इंद्रियांना, ज्ञानेंद्रियांना ज्या वेळेला ही जाणीव झाली की हे अहंकारी आहे, त्यावेळेला प्राणानं या देहाला सोडण्याचा विचार केला. आणि मग बाकीच्या सगळ्यांना कळलं की अरे हा जर गेला तर आपण काहीही काम करू शकत नाही. आणि एक प्रकारानं मधमाशीची राणी किंवा राजा हा जसा त्या सगळ्या समूहाबरोबर राहतो, सगळे त्याच्या भोवतीच राहतात. नेत्याच्या भोवती जसं कार्यकर्त्यांचं मोहोळ असतं किंवा नेत्याकडे जोपर्यंत अधिकार आहे तोपर्यंत त्याच्या भोवती जसे सगळे असतात, तशाच रीतीनं इथे मधमाशीच्या राणीच्या किंवा राजाच्या भोवती हे सगळे आहे. तो जसा जाईल तसे हे बाकीचे जातात. म्हणून इंद्रियांमधला, माझ्या वृत्तीमधला मीपणाचा भाव मला कमी करता आला पाहिजे. कारण ह्या मीला कार्यरत करणारा अजून कोणीतरी एक आहे, तो या मीपेक्षाही वरिष्ठ आहे. म्हणून तिथे ऋषींनी प्राणाच्या श्रेष्ठत्वाचा विचार या सगळ्या देहाच्या रचनेमध्ये आपल्या समोर ठेवला. आणि प्राणानं बाकीच्या इंद्रियांना आपलं महत्त्व पटवून देणं, हा विचार अशाच स्वरूपामधला पुढच्या 2 उपनिषदांमध्ये आपल्या समोर येतो. एक आहे छांदोग्य उपनिषद आणि दुसरं बृहदारण्यक उपनिषद. त्या ठिकाणी सुद्धा हाच भाग घेत ऋषींनी प्राणाचं आणि जगत चालनाचं श्रेष्ठत्व जे आहे ते त्या ठिकाणी मांडलेलं आहे. ज्या वेळेला प्राणाचं श्रेष्ठत्व आपल्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे हे बाकीच्या सगळ्यांना कळतं, त्यावेळेला ते त्या प्राणाच्या जवळ राहतात आणि त्या प्राणाची स्तुती करतात की तू कसा आहेस, तू किती मोठा आहेस, तुझ्यामुळं काय काय घडतं आहे. म्हणून 5व्या मंत्रापासून 12व्या मंत्रापर्यंतचे 8 मंत्र जे आहेत हे पूर्णपणानं प्राणाचं स्तवन करणारे आणि त्याचं प्रत्येक कार्याला अनुलक्षून असलेलं श्रेष्ठत्व ज्याला आपण म्हणावं, त्या श्रेष्ठत्वाचा भाग हा या ठिकाणी आलेला आहे. म्हणून 5वा मंत्र जो आहे, एषो अग्निस्तपस्तेष सूर्य एष पर्जन्यो मघवानेश वायुरेश पृथिवीरैर्देवाः सदसच्चा अमृतंच यत. एषः अग्निः एषः सूर्यः तपति. अग्नी हाच
सूर्यरूपानं प्रकाशमान होतो. एषः पर्जन्यः मधवान्, एषः वायुः, एषः पृथिवी, रयी देवः. हाच पर्जन्य रूपामध्ये आहे, हाच इंद्र आहे, हाच वायू आहे, हाच पृथ्वी आहे, हाच पहिल्या मंत्रामधल्या असलेल्या पहिल्या प्रश्नामधला असलेला रयी आहे. आणि तोच कसा आहे, यत सदसच्चा अमृतंच यत. हे सगळं सत रूप आहे, हे सगळं असत रूप आहे आणि अविनाशी आहे, असा हा प्राण आहे. प्राणाचं कार्य इथून त्यांनी सुरू केलं. प्राण म्हणजे केवळ श्वासोश्वास नाही, जीवनाला मिळणारी जी एक चैतन्यमयता आहे, प्रकृतीला मिळणारी जी एक प्रेरक शक्ती आहे, त्या अर्थानं हा प्राण या ठिकाणी आहे. आणि ह्या 8ही मंत्रांमध्ये पुढल्या 5व्यापासून 12पर्यंत प्राणाच्या ह्या सूक्ष्मत्वाचा विचार केलेला आहे. म्हणून केवळ मी श्वासोश्वास घेतो हा प्राणाचा एक भाग किंवा एक कार्य आहे म्हणजेच प्राण आहे असं नाही. म्हणून इथे अग्नीला प्रज्वलित करण्याची शक्ती, सूर्याच्या प्रकाशमानतेच्या अनुषंगानं येणारा भाग हा प्राणाशी निगडीत आहे. ढगांमधनं येणारं जे पर्जन्य आहे तिथे प्राणाची शक्ती आहे. हा जो इंद्र पाऊस पाडतो आणि पालन पोषण करतो, संवर्धन करतो, तिथेही प्राणाची शक्ती आहे. म्हणून प्रत्येक जगदामधल्या प्रत्येक घटकाच्या पाठीमागे या प्राणतत्वाचं कार्य आहे, त्या प्राणतत्वाचं अस्तित्व आहे. म्हणून ज्या स्थूल जगतामध्ये आपण आत्ता आहोत त्या स्थूल जगताच्या अनुषंगानं पृथ्वीचा विचार म्हणजेच मूर्त वस्तूचा विचार, अग्नीचा विचार आणि पाण्याचा विचार येतो. आणि स्थूल सूक्ष्म जगताच्या अनुषंगानं आकाश व्यापक आहे, वायूही आम्हाला दिसत नाही, त्या अमूर्त तत्वाच्या अनुषंगानं आकाशतत्वाचा, वायुतत्वाचा विचार आहे. म्हणून हा जो प्राण आहे, हा प्राण जीवनाला असलेल्या घटकांशी कुठेतरी निगडीत आहे. आणि पुढे त्यांनी असं म्हटलं, हो आहे, नाही आहे त्याच्यातही हो. नाही म्हणजे कशा अर्थाने, मला जाणवत दिसत नाही, दृश्य अदृश्य, दृश्य अदृश्य, मूर्त अमूर्त. दिसताना मला हे निर्जीव वाटतंय, पण तरी इथे प्राणतत्व आहे म्हणून ते वस्तू कार्य करते. त्या अर्थाने स्थूलच आहे. असं नाही की अस्तित्व आणि अनास्तित्व नाही, वस्तूचं अस्तित्व आहेच. नाही, हे स्थूल जगत, ब्रह्मांड, ब्रह्मांडाच्या पलीकडे प्राणाचं आहेच ना अस्तित्व. हो, म्हणून त्यांनी अमूर्त म्हटलं ना पुढे. म्हणूनच मी अमूर्त, जे मला दिसत नाहीये पण या विश्वात त्याचं अस्तित्व आहे. म्हणजे ब्रह्मांडाच्या पलीकडे जे आकाश तत्व आहे त्याच्यात पण प्राण आहे. म्हणून त्या प्राणाला अनुलक्षून 6व्या मंत्रामध्ये पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे, अरा इव रथनाभौ प्राणे सर्वं प्रतिष्ठितं रुचो यजुषीं सामानि यज्ञः क्षत्रं ब्रह्म च. अरा इव रथनाभौ, रथनाभीमध्ये म्हणजे रथाच्या चाकाच्या आसामध्ये ज्याप्रमाणे आरे स्थित असतात, प्राणे सर्वं प्रतिष्ठितम, त्याप्रमाणे प्राण सर्वांमध्ये प्रतिष्ठित आहे. रुचो यजुषीं सामाने म्हणजे ऋग्वेद असेल, यजुर्वेद असेल, सामवेद असेल, यज्ञः क्षत्रं ब्रह्मच, सर्व प्रकारचे यज्ञ आणि क्षत्रियत्व म्हणजे शौर्याचा विचार, पराक्रमाचा विचार, आणि ब्रह्म म्हणजे आध्यात्मिक प्रयत्नांचा, ज्ञानाचा असलेला विचार,
हा सगळ्यांच्या अनुषंगानं प्राण तिथे कार्य करतो आहे. क्षत्रम याचा अर्थ क्षत्रियत्व. क्षत्रियत्व आम्ही कुठे विचारात घेतो? ज्याच्याजवळ पुरुषार्थ आहे, पराक्रमाचा भाग ज्याच्याजवळ आहे, प्रतिकाराची संपूर्ण शक्ती ज्याच्या ठिकाणी आहे, त्याला आपण क्षत्रियत्वाच्या अनुषंगानं बघतो. म्हणून माझ्या जीवनाचा पुरुषार्थ, माझ्या जीवनाचा पराक्रम जिथे जिथे अपेक्षित आहे तिथे तिथे तो प्राणाचं अस्तित्व असावं लागतं. आणि ब्रह्म म्हणजे ब्राह्मणत्व, ज्ञानाचा विचार, ब्रह्म जाणणारी भूमिका. म्हणून एक प्रकारानं ज्ञानाच्या अंगानं लौकिकातही जो भाग येईल तिथेही त्याचं अस्तित्व आहे, आणि आध्यात्मिक ज्ञानाच्या अंगानं पुढे जाणारा, आत्मतत्वाला जाणारा जो आहे, जाणणारा जो आहे, तोही त्या ठिकाणी येतो. निसर्गाच्या जीवनशक्तीमधली जी जी म्हणून काही सुंदरता आहे आणि सुयोग्यता आहे ती ऋषींनी आमच्या समोर उलगडलेली आहे. म्हणून चाकाच्या आऱ्यामध्ये जर ते घट्टपणा बसलेला नसेल तर ते चाक योग्य रीतीनं चालणार नाही. त्याच्यामध्ये हेलकावे बसतील किंवा त्याच्यामध्ये कमी जास्तपणा होईल. म्हणून जशी त्या रथाला चालण्यासाठी चाकाचे आरेही व्यवस्थित असावे लागतात, घट्ट बसलेले असावे लागतात, तसं माझ्या जीवनालाही एक सुसूत्रता असावी लागते. जीवन अव्यवस्थित असेल तुम्ही काहीही प्राप्त करू शकणार नाही, प्रपंचही तुमचा नीट होणार नाही आणि परमार्थही तिथे होणार नाही. रोजच्या जीवनालाही आमची काही एक शिस्त आहे, काही एक सार्वजनिक अंगानं कायदे कानून आहेत, ते नियम आहेत. आम्ही जर ते पाळले सगळं सुरळीत चालतं. ते जर पाळले गेले नाहीत अव्यवस्थितपणा निर्माण होतो. माझंच वाहन मला पुढे ढकलायचं आहे असं म्हणत ज्या वेळेला गर्दीमध्ये मी स्वतःच रेटण्याचा प्रयत्न करतो, कुठेतरी ट्रॅफिक जाम होते. त्याच्या पाठोपाठच मी जाईन, भले मला 5 मिनिटं उशीर लागेल, हरकत नाही. त्यावेळेला ती वाहतूक अधिक सुरळीत राहते. म्हणून इथे ब्रह्मविद्येचं ज्ञान मला मिळवणंही आहे आणि त्याचबरोबर मिळवलेल्या ज्ञानाला पुन्हा पुढे संक्रमित करणं म्हणजे अध्ययन आणि अध्यापन. ज्ञानामध्ये कुठलंही ज्ञान असू दे, मी जेवढं आत्मसात करतो ते मी इतरांमध्ये प्रसरूप करायला हवं, तेव्हाच ती ज्ञानाची परंपरा पुढे जाते. अन्यथा मी आत्मसात केलं, मी माझ्यापुरता उपयोग केला आणि स्वस्थ बसलो, ते ज्ञान सॅच्युरेट होतं, मग त्याला प्रगतीचा भाग नाही. म्हणून श्रवण मनन निधिध्यास काल जे आपण बघितलेलं होतं ती प्रक्रिया यासाठी आहे. त्याच्यातून ज्ञानाचं सतत अवलोकन ज्याला म्हणतात ते त्या ठिकाणी होतं. म्हणून माझं स्थूल शरीर, ते स्थूल शरीर बुद्धीच्या द्वारा जे ज्ञान ग्रहण करतं आणि प्रसंगी पुरुषार्थाचा, पराक्रमाच्या प्रसंगामध्ये ते त्या अंगानं जातं, ते केवळ एका प्राणाच्या अस्तित्वामुळे. म्हणून मतिमंद मुलांना बुद्धीतला प्राणतत्वाचा शक्तीचा भाग कमी झाला म्हणून ते मतिमंद म्हणा, गतिमंद म्हणा आमच्या समोर असतात. आणि त्या अनुषंगानं सातत्य ज्या वेळेला ज्ञानाच्या संवर्धनामध्ये राहतं त्यावेळेला ते ज्ञान अधिक उजळलं जातं. म्हणून त्यांनी यज्ञ हा शब्द या ठिकाणी घेतला. आमचं यज्ञकर्म असू दे, आमचे पूजादी भाग असू दे, आमच्या प्रार्थना असू दे, श्रुती वाङ्मयाचा, वेदांत वाङ्मयाचा अभ्यास असू दे, हा एक प्रकारानं माझ्या व्यक्तिगत जीवनाबरोबरच समूहाच्याही अनुषंगानं असलेल्या नैतिक आणि सामाजिकतेच्या अनुषंगानं प्राणाचं अस्तित्व आहे. म्हणून त्या सामाजिक अनुभवासाठी त्यांनी क्षत्रिय आणि ब्राह्म या 2 शब्दांचा विचार. यज्ञामध्ये माझी व्यक्तिगत उन्नती, व्यक्तिगत साधना, व्यक्तिगत कर्माचा भाग आहे. समाजाला ज्ञानानं आणि पराक्रमानं संपन्न ठेवायचं आहे म्हणून तिथे क्षत्रम
आणि ब्रह्मम हा भाग आला. म्हणून कर्म करताना माझी क्षत्रियासारखी भूमिका असावी आणि दृष्टी जी आहे ती दृष्टी ब्रह्मासारखी म्हणजे ज्ञानग्रहण करणाऱ्या भूमिकेमधली असायला हवी. इथे ऋचा या शब्दामध्ये दोन भाग आहेत. एक भाग ऋच म्हणजे तेज. आमच्या सगळ्या वेदवाङ्मयांमधून श्रुतींमधून तेजाचा ज्ञानाचा एक भाग, प्रकाशाचा भाग, पुढे नेणारा भाग हा आमच्या समोर आलेला. आणि हे वेद कुठून निर्माण झाले? तेजाचा दुसरा एक भाग म्हणजे वाणी. वाणीला ज्या वेळेला तेज येतं त्यावेळेला त्या शब्दांना एक प्रभाव येतो किंवा धार येते. पारतंत्र्याच्या काळामध्ये टिळकांचे अग्रलेख असतील किंवा सावरकरांची भाषणं असतील, त्या शब्दांना एक धार होती, एक वजन होतं. त्याचा परिणाम आपोआप समूहावरती होत होता. म्हणून आमचे वेद जे आहेत हे ऋषींच्या वाणीतून व्यक्त झालेले आहेत, त्यांना ते स्फुरलेले आहेत, जाणवलेले आहेत. म्हणून एक भाग वाणीच्या अंगानं तेजाशी निगडित होतो आणि यजुषी आणि सामानी हे दोन शब्द पुढे आल्या कारणानं ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद या तिघांचा विचार त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. यजुर्वेदाचा एक अर्थ अजूनही काही ठिकाणी असा दिलेला आहे की तो आनंद. यजुष म्हणजे आनंद. ज्याच्या चिंतनानं मला आनंद प्राप्त होतो आहे असा तो यजुर्वेद. आणि सामवेदामध्ये एक अर्थ समानतेशी निगडित आहे. आम्ही सगळे समान आहोत या एका विचारसूत्रानं सामाजिक वातावरणामधली असलेली जी भूमिका ती त्या ठिकाणी आलेली आहे. आणि म्हणून ह्या तेजाचा विचार, ह्या आनंदाचा विचार, या समानतेचा विचार देणारे हे वेद, ही आमची कर्म या अनुषंगानं आहेत. क्षत्रंचा गीतेच्या अंगानं जाताना एक अर्थ असा येईल क्षेत्र. म्हणून माझ्या क्षेत्रामध्ये सुद्धा, या देहामध्ये सुद्धा प्राणाचं अस्तित्व आहे. म्हणून हे क्षेत्र या ठिकाणी कार्य करत आहे. आता सामाजिक अंगानं प्राणाचं महत्त्व आमच्या समोर ऋषींनी दिलं. माझ्या वैयक्तिक साधनेच्या अनुषंगानं त्यांनी ते दिलं. या विश्वामध्ये मी वावरतो म्हणून त्या विश्वातले घटक, या विश्वाच्याही पलीकडे असलेले मला न दिसणारे जे घटक, तिथेही मूर्त आणि अमूर्ताच्या अनुषंगानं त्यांनी दिलं. असा हा प्राण माझ्याशी कुठून संलग्न होतो, कसा मला तो प्राप्त होतो? तर तो मला जो प्राप्त होतो तो गर्भावस्थेपासून प्राप्त होतो. म्हणून प्राणाचं अस्तित्व हे अति प्राचीन आहे. मी येण्याच्या आधी प्राण अस्तित्वात आहे. तो विचार ऋषींनी दिलेला. म्हणजे ऋषींची वैज्ञानिकता शरीरविज्ञानाच्या अनुषंगानं केवढी प्रगल्भ होती ते आपल्याला इथे लक्षामध्ये येईल. 7व्या मंत्रामध्ये ते असं म्हणतं आहेत, प्रजापतिश्चरसि गर्भे त्वमेव प्रतिजायसे तुभ्यं प्राण प्रजास्त्वीमा बलिं हरन्ति याः प्राणैः प्रतितिष्ठसि. प्राणः हे प्राणः, त्वम एव प्रजापती, तूच केवळ प्रजापती आहेस, तूच सगळं काही आहेस. त्वम एव गर्भचरसी, तूच केवळ गर्भाशयामध्ये हालचाल करतोस. त्वम एव प्रतिजायसे, तूच जन्म घेतोस. इमाः प्रजातुः, हे सर्व प्राणीमात्र खरोखर तुभ्यं बलिं हरन्ति, तुला आहुती देतात, तुला बळी देतात. याः त्वं प्राणैः प्रतितिष्ठसि, जो तू अपानादी इतर प्राणांसह स्थित आहेस. जन्माला किंवा निर्माण होणारी प्रत्येक वस्तू
ही चैतन्याशी प्राणतत्वाशी निगडीत होते. दिसायला नुसती बारीक बी असते, आमच्या दृष्टीनं ती सामान्य आहे, पण तीच बी वटासारख्या एका विशाल वृक्षाला हळूहळू ती निर्माण करते. म्हणजे त्या बीमध्ये सुद्धा निर्मितीचं सामर्थ्य असतं. ते वातावरणामध्ये ती ज्या वेळेला जाते त्यावेळेला आपोआप तिची वाढ होते. इथे शरीरामधलं जे अस्तित्व आहे, शरीर जे कार्य करतं आहे, नित्य नवा अनुभव जो आम्ही घेतो आहोत, त्या अनुभवामध्ये एक प्रकारानं हा प्राण आमच्या निर्मितीपासून आमच्याबरोबर आहे. म्हणून प्रजापतीच्या कार्यामध्ये आपण पहिल्या मंत्रामध्ये बघितलेलं आहे की तूच वीर्य आहेस आणि तूच शुक्र आहेस. तिथून जो गर्भ तयार झाला, त्या गर्भाची जर हालचाल आतमध्ये होत असेल तर तिथे ते प्राणतत्व आहे. म्हणून पहिल्यांदा प्राण तिथे शिरलेला आहे. प्राणाचं अस्तित्व ह्या देहामध्ये आलेलं आहे. आणि म्हणून आम्ही जे जे काही जीवनामध्ये अनुभवतो आहोत ते आम्ही प्रत्यक्ष मातेच्या उदरातून बाहेर येण्यापूर्वी तुझ्याच अस्तित्वामुळे आम्ही अनुभवत होतो. आणि आत्तालाही तुझ्याचमुळे आम्ही अनुभवतो आहोत. म्हणून बलिम हरंती म्हणजे आम्ही तुला उपहार देतो, आम्ही हे सगळं उपभोगतो, ते तुला अर्पण करतो आहोत, हा भाव ऋषी आमच्या समोर ठेवत आहेत. बली देणं म्हणजे कुठली काही वस्तू आणावी आणि ती बली या स्वरूपामध्ये द्यावी असा भाव इथे नाही, तर समर्पण करणं, आहुती देणं. आपल्या इंद्रियांना जी जी उपभोगामध्ये तृप्तता येते ती तृप्तता म्हणजे आम्ही प्राणाला दिलेली ती आहुती आहे, प्राणाला दिलेला तो बली आहे. म्हणून आपलं बघणं असू द्या, आपलं ऐकणं असू द्या, आपलं बोलणं असू द्या, जी जी क्रिया आपण जीवनामध्ये करतो आहोत ती सगळी प्राणाच्या अस्तित्वाशी निगडीत आहे. आणि म्हणून त्या प्राणाला मला विसरून चालणार नाही. गीतेमध्ये शेवटी भगवंतांनी अर्जुनाला म्हटलेलं आहे, माम अनुस्मर युद्धच. तुला तर बाकी काय करायचं ते कर, पण मला स्मरण करून तू युद्ध कर. याचाच अर्थ हे जे युद्ध घडतं आहे याच्यामध्ये मी समोरच्यांना जे मारणार आहे आणि माझा विजय संपादन करणार आहे, तिथे ईश्वरी अस्तित्वाचा त्या भाग असल्याशिवाय मला ते शक्य नाही. म्हणून माझ्या स्मरणामध्ये, भगवंताच्या स्मरणामध्ये, प्राणाच्या ओंकाराच्या स्मरणामध्ये आम्ही ज्या वेळेला आमच्या प्रपंचाचा प्रत्येक व्यवहार करतो त्यावेळेला अप्रत्यक्षपणानं आम्ही त्या प्राणाची पूजाच करत असतो. त्यालाच आम्ही ते सगळं समर्पित करत असतो. आणि म्हणून इथे त्यांनी प्राणाच्या गर्भावस्थेमधल्या असलेल्या अस्तित्वापासून त्यांनी हा विचार दिला. आणि हाच विचार तुम्हाला पहिल्या प्रश्नातल्या 14व्या मंत्रामध्ये काल आपण शेवटी बघितलेल्या लक्षामध्ये येईल. अन्नं वै प्रजापतिस्ततो हवै तद्रेस्तद अस्मादीमाः प्रजाः प्रजायन्ति. अन्न हेच प्रजापतीच्या स्वरूपामध्ये आहे, तेच वीर्य रूपानं येतं आणि त्यातून पुढे प्रजेची निर्मिती होते. हा पहिल्या प्रश्नामधल्या प्रजापतीला अनुलक्ष भूमिकेतून मांडलेला विचार इथे त्यांनी प्राणाच्या अनुषंगानं दिला की गर्भाला चालना देणारा सुद्धा हा प्राण आहे, पण आम्हाला ती जाणीव नाही. म्हणून समर्थांनी दासबोधामध्ये म्हटलेलं आहे, उदरी असता सोहम बाहेरी येता कोहम. जोपर्यंत आम्ही उदरात गर्भावस्थेमध्ये असतो तोपर्यंत आम्हाला त्या सोहमचं स्मरण असतं. का तर त्या गर्भाशयामधल्या सगळ्या घाणीमध्ये आम्ही वावरतो असतो. आम्हाला याच्यातून लवकर बाहेर काढ
या जाणीवेनं आम्ही त्याचा विचार करतो, त्याचं स्मरण करतो. पण जेव्हा आम्ही मातेच्या उदरातून बाहेर येतो त्यावेळेला आम्ही त्याला विसरतो आणि मीला व्यक्त करायला लागतो. मी. म्हणून इथे प्राण आमच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठित स्वरूपामधला आहे. इंद्रियांचा उपभोग घेतानाही प्राणाचं अस्तित्व आहे आणि इंद्रियांना होणारी तृप्ती जी आहे तीही प्राणाशी निगडीत आहे. 8वा मंत्र पुढे. देवानामसि वह्नितमः पितॄणां प्रथमा स्वधा ऋषीणां चरितं सत्यं अर्ध्वांगी अंगिरस सामसि. देवानां वह्नितमः असि. देवतांचा हव्यवाहक असा अग्नी तूच आहेस. पितॄणां प्रथमा स्वधा. पितरांना दिलेली जी आहुती तीही तूच आहेस. आणि अथर्व अंगिरसम ऋषीणां सत्यम चरितम असी. अथर्व अंगिरस ऋषींच्याकडून आचरण केले जाणारे सत्यव्रत जे आहे ते सत्यही तूच आहेस. देवांना जे जे आपण काही समर्पित करतो ते हवनाच्या द्वारा, यज्ञाच्या द्वारा आपण समर्पित करतो. म्हणून यज्ञ करत असताना एखादा होम केल्यानंतर त्या होमामध्ये आहुती देत असताना तिथे त्या देवतेच्या अनुषंगानं उच्चार करत आम्ही स्वाहा म्हणतो. म्हणून देवतांच्या बाबतीत स्वाहा हा भाव आहे आणि पितरांच्या बाबतीमध्ये जे जे काही समर्पित होतं तिथे त्या पितृमंत्रांमध्ये स्वधा म्हटलेलं आहे. म्हणून स्वाहाकार आणि स्वधाकार या अंगानं असणारं जे प्राणतत्व आहे ते प्राणतत्वही अत्यंत महत्त्वाचं आहे. आपले गेलेले जे पितर आहे त्या पितरांना आपल्या परिवाराविषयी, अपत्यांविषयी, नातेसंबंधांच्या अनुषंगानं असलेल्या ऋणानुबंधांच्या विषयी एक प्रकारचा प्रेमभाव असतो. म्हणून श्राद्धाच्या अनुषंगानं आम्ही ते जे काही स्मरण करतो तिथे स्वधाची भावना या ठिकाणी आहे. ते पितरही आम्ही त्यांना ज्या प्रेमानं समर्पित करतो त्याच प्रेमानं, आशीर्वाद रूपानं ते आम्हाला देत असतात. इथे समर्पण करणं आणि आशीर्वाद रूपानं घेणं हे दोनही प्राणतत्वाशी निगडीत आहे. म्हणून ऋषींचं कार्य, त्यांनी ऋषींचा, अथर्व ऋषींचा आणि अंगिरस ऋषींचा विचार केला. ऋषींनी जे जे काही कार्य केलं ते समाजहिताच्या अनुषंगानं केलं. समाज उन्नत व्हावा, समाज विकसित व्हावा, तो अत्यंत आनंदानं, प्रसन्नतेनं राहावा ही भूमिका ऋषींच्या कार्यामध्ये आहे. म्हणून ऋषींनी केलेलं जे जे कार्य आहे त्या कार्यामधलं प्राणतत्व, त्यांची विचारधारा ही त्याच अनुषंगानं आहे. एक अर्थ अंगिरस ऋषींच्या संदर्भामधला असा आहे की शरीरामधलं रक्त. म्हणून त्या रक्तामधनं जे मला तेज मिळतं आहे, जे मला बळ मिळतं आहे, जी माझी बुद्धी क्रियाशील होते आहे, त्या संवेदनेचा, त्या क्षमतेचा, त्या रक्ताचा धर्म जो आहे तो त्या ठिकाणी प्राणाच्या अनुषंगानं आहे. आणि म्हणून देवतांचा विचार असू दे, पितरांचा विचार असू दे, माझ्या शरीरामधल्या रक्तादींचा विचार असू दे, हा एका प्राणतत्वाशी निगडीत आहे. आणि म्हणून आमच्यामधली असलेली सृजनशीलता, आमच्यामधलं असलेलं अस्तित्वाचं, राहण्याचं असलेलं प्रयोजन आणि कालाच्या ओघामध्ये निर्माण झालेली वस्तू कुठेतरी लय पावणारच आहे. मग भले तिचं रूपांतर होईल, तिचा पूर्ण नाश होईल, काही ना काहीतरी तिच्यामध्ये बदल होईल. म्हणून निर्मिती, अस्तित्व आणि प्रलय किंवा नाश ह्या क्रियासुद्धा ज्या विश्वामध्ये ब्रह्मा विष्णू महेश्वराच्या अनुषंगानं चालतात
तिथेही प्राणाचं अस्तित्व आहे, म्हणून ते कार्य घडतात. ते स्वतः कोणीही स्वयं नाहीत. म्हणून 9व्या मंत्रामध्ये त्यांनी असं म्हटलं, इंद्रस्त्वं प्राण तेजसा रुद्रोसी परिरक्षिता त्वं अंतरिक्षे चरसी सूर्यस्त्वं ज्योतिषां पतिः. प्राणत्वं तेजसाः इंद्रः. हे प्राणा, सर्व तेजसंपन्न अशा इंद्रासारखा तू आहेस. रुद्रोसी परिरक्षिता, तू सर्वांचं रक्षण करणारा आणि रुद्रस्वरूपामधून लय करणारा तू आहेस. त्वं अंतरिक्षे चरसी, अंतरिक्षामध्ये संचार करणारा म्हणजेच वायूच्या वहनाचं कार्य करणाराही तूच आहेस. त्वं ज्योतिषा पतिः सूर्यः. सूर्याच्या अनुषंगानं तेजमान असणारा, प्रकाशमान असणाराही तूच आहे. म्हणून समष्टीमधली जी चैतन्य शक्ती आहे, समष्टीमधलं जे प्राणतत्व आहे, ते प्राणतत्व त्यांनी या ठिकाणी इंद्र, रुद्र, विष्णू यांच्या अनुषंगानं मांडलेला. इंद्र ही मनाचा आधिपत्य करणारी देवता आहे. आणि मनाचं कार्य काय आहे? एक एक विचार निर्माण करणं. माझ्यामध्ये निर्मितीचा विचार येणं, माझ्या मनामध्ये काही कल्पना येणं, काही एक काम मला करायचं आहे ही भूमिका घेणं, हा मनाचा धर्म आहे. म्हणून निर्मितीच्या अनुषंगानं तो इंद्र येतो. तीच प्रेरक शक्ती माझ्यामध्ये स्थित होते, तीही प्राणामुळेच होते. आणि तिचं असलेलं कार्यान्वित होणं, तिचं असलेलं वहन, तिचं प्रसारण, इथेही वायुतत्वाचा विचार येतो. आणि हा वायू कोणाचा अंश आहे? रुद्राचा. म्हणून इथे रुद्र जो घेतला तो त्या अंगानं त्यांनी आणलेला आहे की त्वं अंतरिक्षे चरसी. हनुमंत हा रुद्राचा अंश आहे, हनुमंत हा वायूचा पुत्र आहे. या अनुषंगानं वायुतत्वाचा विचार करत असताना, त्याचं वहन विचारामध्ये घेत असताना, त्याचा विराटपण जे आहे आकाशाला अनुलक्षून, तेही एक प्रकारानं प्राणाशी निगडित आहे. म्हणून स्थूल असू द्या किंवा सूक्ष्म असू द्या, ते जेवढं म्हणून व्यापक होत जाईल, त्या प्रत्येक ठिकाणी प्राणाच्या अस्तित्वाचा विचार आहे. म्हणून हे प्राणतत्व अंतरिक्षाच्या अनुषंगानंही व्यापलेलं आहे. आणि जीवन जे आपलं चालतं ते शेवटी सूर्यामुळे चालतं आहे. ती सूर्याची प्रकाशमानता. म्हणून सूर्यस्त्वं ज्योतिषां पतिः. तू समग्र तेजाचा, प्रकाशाचा अधिपती आहेस, हा विचार या ठिकाणी आहे. म्हणून त्या हनुमंतानं सूर्याकडे जी झेप घेतली, ते प्रकाशतत्व आत्मसात करावं, अप्राप्त करावं, हा भाव या ठिकाणी आहे. आणि म्हणून त्याला अनुलक्षण प्राणाचाच अस्तित्वाचा विचार त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. मला आता थांबायचं. इंद्र म्हणजे मनामध्ये येणारे विचार जे निर्माण होतात, तिथे इंद्र त्याला सांगितलं. आणि सो ते झालं क्रिएशन. ब्रह्मा विष्णू महेश म्हणतो तसं. आणि सूर्य जे आहे ते प्रकाशित आणि सस्टेनर, म्हणजे सगळंच धारण. मग रुद्र जे आहे हे प्रलयाकडे, म्हणजे त्याचं रूपांतर होणं किंवा विनाशाची असलेली प्रक्रिया. सूर्य जो आहे तो सस्टेनर दिला आहे आणि रुद्र आहे किंवा रादर डिस्ट्रॉयर, लय करणं, लय प्रलय. बट अगेन इट्स कन्वर्जन, परिवर्तित कर. मग एकच ना, वस्तूचं रूपांतर होईल किंवा त्याचा पूर्ण नाश होईल. देह तुम्ही जाळलात, तो राखेच्या स्वरूपामध्ये आला. देह तुम्ही पुरलात,
तर कालांतरानं तो त्या मातीमध्ये विलीन होऊन जातो खताच्या म्हणजे जनरली डिस्ट्रक्शन हा शब्द अवॉइड होतो. हां नॉर्मल भाषेमध्ये आपण बोलतो, पण डेसोल्युशन कारण त्याचं परिवर्तन होतं, ते पंचमहाभूतामध्ये कन्व्हर्जन होऊन जातं. कारण एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉइड ऑर क्रिएटेड, इट कॅन ओनली बी ट्रान्सफॉर्म. सो ते चक्र चालूच राहतं ह्या नद्या रूपाने, स्थूल असो सूक्ष्म असो कुठल्याही स्तरावर. असंही म्हणता येईल ना, एखाद्या गोष्टीचा लय होतो पण त्यातच दुसऱ्या गोष्टीची उत्पत्ती निर्माण होते. लय झाल्यावर पण प्राण आहे ना, इथे प्राणाचा कारण त्यातूनच दुसरी पुढे येतो. धनंजय आणि देवदत्त आठवले. सो म्हणजे ते पंचप्राण आणि 5 उपप्राण. म्हणजे एक प्राणाचं तिकडे समजा कार्य संपलं, समजा धनंजयने देवदत्ताने आपलं कार्य धनंजय त्यांनी आपलं कार्य संपवलं की तिथे दुसरा प्राणाचा दुसरा भाग कामाला लागतो. त्याचं चालू होतं. म्हणूनच त्यांनी म्हटलं ना की मी 5 प्रकारानं विभागलेलो आहे, प्राण अपान व्यान उदान समान. पण आहे मीच. छान. आणि इथं अंगिरस हे रक्ताला उद्देशून आहे असं काही पुस्तकांमध्ये संदर्भ आहे. अंगिरसाचा अर्थ त्यांनी तो घेतला. आता स्वाहा म्हणजे आय एम नॉट एक्सपेक्टिंग एनी रिटर्न. समर्पण. स्वधा पितरांच्या बाबतीमध्ये स्वधा शब्द येतो. मग जिथे तुम्हाला अपेक्षा आहे की तुम्ही आशीर्वाद रूपाने त्याला स्वधा म्हणतात. पहिल्यांदा शब्द स्वाहा दोन्ही दोन्ही स्वाहा स्वधा दोन्ही हे शब्द येतो. हे एक पर्स्पेक्टिव्ह खूप सुंदर आहे. जी तृप्तता जाणवते ते प्राणाला ऑफरिंग आहे, दिलेलं ऑफरिंग आहे. म्हणजे ते ऑफरिंग जे आपण प्रसाद म्हण किंवा म्हणजे भोग थँक्यू ग्रॅटिट्यूड. आपल्याला ढेकर आली म्हणजे थँक्यू.